वार्षिक 10% दराने 5,600 वरील दीड वर्षासाठी वार्षिक आकारणीनुसार होणारे चक्रवाढ व्याज काढायचे आहे तुम्हाला या ठिकाणी. बघा टोटल रक्कम किती आहे तुमच्याकडे 5,600 आहे. याच्यावरील 10% म्हणजेच एवढी रक्कम 560. 560 ही 10% आहे पहिल्या वर्षी. ओके, हा झाला पहिला वर्ष आणि हा झाला तुमचा दुसरा वर्ष. दुसऱ्या वर्षी बघा किती म्हणताय 10% म्हणजेच 560, पण व्याजावर व्याज लागतो त्यामुळे या व्याजावर पण काय लागेल 10% व्याज. ओके, 10% किती होईल 56. ओके, हा झाला टोटल तुमचा दुसऱ्या वर्षीचा. ओके, पण दुसऱ्या वर्षी किती म्हणतात दीड वर्षासाठी काढायचं आपल्याला, म्हणजेच आपण दुसऱ्या वर्षाला काय करणार हाफ करणार. ओके, हे किती ह्याचं जर हाफ केलं 560चं किती येईल 280 आणि या 56चे हाफ केलं तर किती येईल 28. ओके, टोटल किती झालं हे 803. म्हणजे दुसऱ्या वर्षी किती येईल तुमचं व्याज 308. किती अर्ध्या वर्षाचं. ओके, हे अर्धवार्षिक आहे. ओके, 308 जे आहे हे अर्ध्या वर्षाचं, अर्धा वर्ष. ओके, तर बघा आणि हे पहिल्या वर्षीचं पूर्ण. तर बघा दीड वर्षाचं तुम्हाला इथं अर्ध्या वर्षाचं तुम्ही इथं ॲड करा 308. ओके, 868. ओके, 868 तुमचा आन्सर राहील. ओके, किती बघा पहिला ऑप्शन 868. ओके.